कशासाठी? आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार. अरे ज्याच्या घरी जेव्हा मुलं आहेत नेमका त्याला मामाचीच काऊन म्हणता तुम्ही? आता याच्याशिवाय दुसरा रिश्ताच नाही शोभेची म्हणून नमस्कार. कामाचं बोल. कोमल आहे का घरी कोमल? माझ्या पोरीसोबत तुमचं कोणतं काम? काय नाही त्या चौकात नाही का माझा पान केला ते तुमची कोमल आहे ना. सकाळ दुपार संध्याकाळ नाही का खरली नेते त्याची उदारी मागायला. अरे बाबा माझी पोरगी खरीही खाते. मूर्ती हे नाही वाचे हे. माझी खऱ्याची उधारी नाही का 1,100 रुपये आणि या भाऊची सत्तापट्टीचे नाही का 750 रुपये मागवायला. नंबर लावते. मूर्ती हे नाही वाचे. आता देवाचा झालं तर किती दिवस द्यायची? 2 दिवस 4 दिवस 8 दिवस मोठ्या मोठ्या नाही का 2-2 महिने कोणी उधारी देणार आहे का? नाही. आता 2-2 महिने उधारी देऊन आम्ही तर मातीचे ढेकलं खाऊ. मग कसा आहे खावा जीवाचा लाडीक पण जेवढा लागते तेवढा खावा मागून खावा. गोंजात ओसन नोसन तरी काढून व्यवहार कसा साफ ठेवावा. नाही माझ्या व्यवहार मोठा साप आहे. तुमच्या घरी पैसे मागायला एवढे बसा 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 रे बाबू बसा. माझा व्यवहार मोठा साप आहे. असा सुचवतो या गडवेचा. जीवनात कोणाच्या घरी उतारी मागवायला नाही गेले पाहिजे. माझा व्यवहार मोठा साप आहे. काय चाय चालू प्या? काय काय म्हणतो मी पाणी पेईन. पाणी प्या. हो दूर आलो ना मस्त लागते. पैसे आणतो. एवढे आला आता टेन्शन घेवायचं नाही. एवढे पैसे मिळते मामाजीच्या घर तर आपला घर. या माझ्या पाणी पी. ये बापू हिशोब सांग मला बरोबर समजला नाही. या भाऊचे सट्टापट्टीचे नाही का 750 रुपये. माझ्या 850 कमी. हा 850 कमी आणि माझी खर्याची उधारी 1,000. सगळ्यांना कार्यक्रम बंद केला. हा या बाय कुबेर राजधानी मणिपूर. कोणता नंबर आला? पैसे आमच्या घरी जेवण करायला आला होतास का? आमच्या घरी का जेवण करायला आलास? केवढी होय माझी पोरगी. माझ्या नावावर हॉटेलमध्ये जाऊन उधारी खरं खाते मरते नावाचे. शकुंतले हे माझीच हो. तुझ्यावर तर डाऊटच आहे. बरं त्याला मेलीस ते ढकल मारलं असतं. हो अरे भगवंता पोरगा व्हावा म्हणून तुला एवढा मोठा कोंबडा कापलं होतं. ते पोरगी दिला आणि दिलास ते दिलास म्हणजे गुण माणसाची दिलास. अजिबात पोरीबारी सारखी नाही वागे. हो नको ते गेले ते सकाळपासून पत्ता नाही. सकाळी उठते गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर कुत्रीवाने हिंडावले जाते. एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते. हे अशी पोरगी ना असल्यापेक्षा नसलेली बरी. माझी कमलीच हो. उभ्या गली ना खरा खोटत येत आहे. मरती हे नाही वाचे हे. पण आता खाते खाल्ले पिचिकन थुकली. अरे रे अहो कोंबले अशी वागशील तर कोण लग्न करायला तुझ्यासोबत? 3 वर्ष झाला इथं लग्न जो ह्या होते तर पाहत नाही होऊन राहिला. हो चांगला सलवार शर्ट घेऊन दिलं तर वापस केलं आणि त्या बरमुडानं टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते आणि पटनाय नाही लावे चालली अशी हत्याचे कान हलवले. हो ये बाई ये आता ना मी तुझ्या चांगला सुतवतो. मला काय बोलले तरी चौकातले लोक चालेल पण आज तिच्यावर चांगला दणकी दिवाळी देतो. एकटंच लपून राहतो कोंबले मरते साचतो नाही वाचतो. ये तुझे इकडेच राहतो. कोणच्या घेऊन लागला
बे अभी साला एकच जणाने गेलाय जाऊ दे आता एकच गेम लावतो चौक्यावर झिरो का ढोट्यात जाऊ शिरो चला बापी नसे झोपून जातो नाही खाली काय तो बाद होतो एवढा मोठा खरा खाली तो खरा कीटक पोता नाही लागून दिला माझ्या पोरीच्या सुपाऱ्या तू पोटामध्ये कीटक तर सटासा सुपारीचा झाड नाही वापर का मस्त आहे ना सकाळी उठते गरम गरम उपसून खाते दिवसभर हिंडावलं जाते देवा घेवाच्या पोरीनं बापासोबत कसा बोलावा हे अक्कल नाही आली तुला 3 वर्ष झालं तुझं लग्न जोडून पाहत होतं लग्न नाही जुळून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कॉमेंट सोबत तर नाही रे पा तुझी पोरगी मोठ्यानं शिंग हलवते म्हणते मस्त आहेस ना तुझ्या बायकोनं पाणठेल्यावर बसावची उजागरी नाही राहिली मला ज्या पाणठेल्यावर जातो त्या पाणठेल्यावर माझ्या नावाची उदारी करून ठेवली गावातले लोक तुझ्याबद्दल का म्हणतात माहिती आहे तुझ्या पोरीला आमंत्रण राहायचं नोकराव पहिल्याच पंक्ती येऊन जेवायला बसते म्हणते तरी एखाद्या 3 वाजेपर्यंत पाणी पोटून दूध विकते तो तरी सांगत होता संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसले का 2 पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते माहित आहे का ते आलू वांग्याची भाजी कसं याची घरी तुम्हाला किती आवडते घरी खाण्यावर लोकांच्या घरी खायला जाते आणि त्या पोरी धोकाची काय गरज होती सरपंच मिरी सांगत होती संपत भाव म्हणते त्या पोरीमध्ये साऱ्या गावाचा सडला पाणी जाते त्यात तुझी पोरगी बोट्या छोटा मच्छ्या छोटा म्हणत होती सांगते का सरपंच झाली तर मोठी मिरीला फिरी मोठी आली तर नवरा सोडून बापू खर्रा नाही सोडलं घर लोकांचे वर जाते डबे भरू आणते तरी आम्हाला तुझा बस पैसा रे तुला सांगते तर तू जायचं ऐकत नाही का आता खर्च नाही सांगितलं ना सांगतो ना ते सांगतो एवढी त्या समितीच्या अधिकाऱ्याने कोटी मजाचे डबे ना कोटी इजाचे डबे ऐकायला पाहून सप्पा माहित आहे मला सप्पा माहित आहे नाही हिच्याच मागे अंधार ना लोकांना सांगते दंडार अरे परमेश्वरा कायले मला खाली ठेवलास का मला उचलला तर हिला तरी उचल 200 वर्ष जगजो मी जातो कोणतरी जीव देतो आपला हे मरते ना 8 दिवस झाला चेहराची शिशी उशाला नेऊन ठेवतो तो ढकलून ठेवतो हे म्हणते भदो सांगतो मला तू मला जीवावर विश्वास हो त्रास आहे तुझ्या बाई जा कोटी जाऊन जीव दे बापू मजा करतेस ना हो जाऊन कोटी मरणं ढेबरे नाकाचे बापू म्हणजे खरंच करतोस तू हो समजे बापा अर्धा तास झाला रडते डोळ्यातून एक हसू नाही पडला हा पोरगी आली जी माझ्या पोटी असा भशा लक्ष जन्माले आला घरासाठी पाहायच्या तासाची ठेवतेस आणि स्वतःची मुलगी असून एकतरी काम करते का कशी छांगो लागली जशी कोणी थांबवला जीव देतो म्हणते पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे आता कोरड्या वेळी तुरी घेशील हातपाय मोडून बसली आता बरं वाईट करायला गेली तर करू दे ना करू दे मेली तर मोठा टेन्शन आहे पोरीचा तू वाची आहेस माझ्या मुलीसारखी म्हणजे तुम्ही नाही जाणार नक्की नाही जाणार परत एकदा विचारते नक्की नाही जाणार
त्याच्यासाठी तू माझ्याशी नाही बोलशील थोडीशी नाही थोडीशी नाही हो चांगला भोंगे खांद्यावर बसव ना हो मरून गेली तर पोलीसवाले मध्ये सुतवतील कोंबल्या मरू नको पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे मस्त खर्रा का कपड्याच्या दुकानात भेटते का पांढरील्यावरचा खर्रा हो आणि तो 120चा पिवरा धन झाला पाहिजे म्हणून भेटतो अजी 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 नको रे हेटा अजी तेवढे नको रे हेटा पण पाठवून जाईल गुलुक न सुपर बाहेर तिथे पहिला पहिला भागाची ठीक आहे म्हणतेस तर नाही रे बाबा पण रेट कसा गरम झाला हात लावून हात लावून पाहायची काही गरज नसायची कारण जास्त रेट यावर तसाच गरम होते तुम्हाला सांगू का मला तोंडात नसला का नाही कसं का जीव लागते थोडस 65 लागते बरोबर आहे कोणाची चौकाची माती झाली का नाही तर आपला जीव घेऊन नाही लागत नाही का म्हणूनच म्हणतो 2-3 सुपाऱ्या दिल्या देतो म्हणतो सांगतो पहा बा देतो म्हणता बापरे आता काय पाहिजे बापा नाही पोरी बारीच्या जाताना आपल्या हाताने खरं उचलली हाय बरं नाही दिसेल तरी पण सवगच करावं तर माझ्या बापाला बिझनेस का आले सवग करावं माणसाला तर चोटते एकदम बरोबर बोलले जी मी आजच्या बापाला भेव तर लोकांनी का भेवची नाही द्या जी बापा द्या सकाळपासून नाही भेटला जी कसा लागला दुपारी आणि भूमी काढायला असा करू पण चाललीला चालून देऊ कौतुक होता मजाचा काय नाही आणि मजा मारत शिकडे येऊ हा 120चा हो घडी पर्यापरी माणसाला धरतला घाम होईल का देऊ भेटला ते नाही का बाबा राहू द्या माझे होते नाही तू माझी अजिबात काळजी करू नको कारण मला नाही का दारू बिडी गांजा सिगरेट आणि असला खाल्ला असले चौक अजिबात नाही आहे कारण हे असले चौक करून मला का कॅन्सर कॅन्सर होऊन मराने मला खरा दिल्या तुमच्यासारखे जान जाऊन पोरी खरा खातील आणि उद्या कॅन्सरला मारतील तर मग जवा कोणाला लग्न बोला सगळं करतील माझ्या मरण्या वाचण्याला तुम्हाला कोणता आला ती टेन्शन असा कसा टेन्शन नाही चला 45 वर्षाची माझी वय झाली अजूनपर्यंत मला एकही पोरगी नाही भेटली आता मला एक सांग मला का हात नसेल पाय नाही हा नसेल तोडच अरे चुप मी का बोललो मला हात नसेल ना पाय नसेल एवढा नाही बोललो बाकीच्या गोष्टीच्या गणावर धर म्हणून सांगलो तुमच्या वाली माझ्या आई झाल्या मला का हात नसे का मला का पाय नसे का सांगा तरी लग्नासाठी एक पोरगा नाही भेटायची मला आणि तो मला गाड्या बाप मला लग्नासाठी कुत करते तुम्ही सांगा कोणता पोरगा पाहू कधी लग्न करू कधी पोरं बारं करू कोणा टेन्शन आणायची माझी मला म्हणजे आता तूही कुवारी जायच नाही आता तूही कुवारी मी कुवारा म्हणजे तो गेल्या साडग्याने पाटक्याने मारायला मी गुपे माझा असं म्हणणं होता तुझा जर पक्का विचार होत असेल म्हणजे तुझा जर पक्का विचार होत असेल तर मग आपणच आपला विचार करावा का हरकत आहे बरोबर बोलल्या आपणच आपला विचार केला पाहिजे पण आपल्याही विचाराचा कोणतरी विचार केला पाहिजे करायचे समजावून सांगत आहोत तुला मी का म्हणतो तुलाही गरज आहे मलाही गरज आहे मग आपणच आपल्या गरजेचा खाऊन विचार बरोबर बोलल्या आपणच आपल्या गरजेचा विचार केला पाहिजे पण आपल्या गरजेचा विचार कोणतरी केला का नाही पाहिजे मी का म्हणतो जशी तुला बायको पाहिजे म्हणजे जशी मला बायको पाहिजे तसा तुला नवरा पाहिजे दोघांची आवश्यकता एकच आहे तर मग आपणच आपल्या आवश्यकतेचा कावर विचार नाही करायचा समजलाची तुम्हाला काय म्हणावं समजला तुमच्याकडे फटफटी आहे का हो आहे ना तुम्ही उद्या 10 वाजेवर तयारी करून राहा हा मी तयारी करून तुमच्या घरी येतो दोघाही मस्त फटफटीवर बसून 4-5 गावं हिंडूनच येऊन तुम्ही नवरी पहा मी नवरदेव पाहिजे किती वर्ग शिकलीस किती वर्ग का जाणं का बाबा शाळा किती शिकली हेही माहित नाही अशा चिल्लर गोष्टी कोण लक्षात ठेव तुझी शिक्षण घेणं चिल्लर गोष्ट आधी पहिलं लग्न पहिलं नवरा नव शिक्षण आता हिला कसं समजावून आधी टेन्शन नको घ्या एकाच गावची सासूबाई करून टाकून म्हणतो मी मी का म्हणतो हा तुम्हाला नवरा करतेस
माझे मा अजी बाबा थांबा त्या म्हणजे जे आता त्या म्हणजे एकच वेळ म्हणा आता नाही पण तुझी असते मी तर समजतो अजी हा सासू मारशील दिसेल नाही अजी मी का मारून दिसतो का फक्त एकच वेळ म्हणा आता काहीतरी म्हणल्या ना ते म्हणा नक्की नक्की हो हो अजी म्हणा ना काहीतरी म्हणल्या ना मला नवरा करतेस का बाबा आता लग्नाच्या पहिले अंतरपान ठरत असतील तर कसं कसं सांगू एवढ्या ना आवडलं का तुम्हाला मग पहिलं नाही सांगल्या ना ते बोलूच राहते दिसत लग्न करावाच्या पहिलं तू पिक्चर मध्ये करतात ना तसंच प्रेम करायला आवडते जी मला अरे माझ्यासारखी जाणत आहे तुझी आपल्याला नाही बाबा लग्नाच्या पहिले कसं मस्त माणसाला एकमेकाला असं मिलन बालन व्हावं एकमेकाच्या जवळ यावा विचाराची देवाणघेवाण करावं आणि मग लग्न करावं असं म्हणलं. पण मग सांगा आता लग्न झालं का आपला Topics. झालं ना आत्ता जातो आणि माझ्या बापूने सांगतो जी मी तुला बापू आहे? होजी माझे बापू आहे तुला बापू आहे तर मग माझं पण काम आहे. अच्छा अच्छा थांबा कुठे चालल्या आता तुम्ही म्हणल्या माझ्यावर लग्न करीन म्हणे हो लग्न करतो ना मी पण आपल्याला कसं आपल्या अधिकारात पाहिजे तो एकावर एक फ्री नाही पाहिजे माझ्या बापूला तुम्हाला 1 रुपयाचं टेन्शन नसायची तो टेन्शन असू नका नको लोक कामत तिला मला माझ्या गावचे अच्छा पण माझा बापू मोठा साधा पण आहे जी तो साधा राहू नाही तर कथा चला तो तुझा बापू धुमधुरू येतो मी कशी सांगू तुम्हाला तो वाला बापू नाही ओ वाला बापू माझा पिताजी त्याला बापू म्हणजे तो काय एवढी सत आहे डगर मोठा आहे माझा बापू स्वतः व्याजा खातील तरी सरे नाही पोरगी एवढी आहे तर बाप केवढा असेल जी झालं मग मी आता जातो आणि बापूने सांगतो आता का जी आता का आपली माझी चांगली ओळख झाली आणि थोडं प्रेमही झालं एवढं सुंदर वातावरण आहे हा वातावरण सोड कशाला जातेस थांब ना थोड्या प्रेमाच्या गोष्टी होती बापा नाही मी काहीच माझ्या बापाच्या संबंध 2 वर्ष केल्या पण घराच्या बाहेर निघून आली जी माझा बाप घरी जातो काहीतरी बहाण्यात आता या प्रेमाच्या गोष्टींमध्ये तू मगाशी जे म्हणालीस की तुझ्या वडिलांसोबत सकाळी भांडण झालं ते विसरलीस की नाही पूर्णच विसरलं जी विसरलीस ना हा प्रेमामध्ये अशी ताकद असते मी काय म्हणतो आता तुझं माझं प्रेम झालं कालांतराने आपण लग्न करू परंतु असं पडून झालं आणि लग्न करणं मला अजिबात आवडतं मला अजिबात नाही आवडेल हा तर मग मी काय म्हणतो मी रीतसर तुझ्या घरी तुझी मागणी घालायला येणार तर मग तुझ्या घरात मला पत्ता कोण देणार अजी पत्त्याची काही गरज नसते तुम्हाला गावात शिरल्या तर कोणत्याही टपरीवाल्याला विचारा कोंबडीचा कोटी आहे म्हणा कोंबडीचा घर नाही जी कोमल नाव आहे माझा कोमल नाव आहे तुझं आणि कुंड्या पांढऱ्या वेळेला विचारेल तरी सांगते मी सांगते जी एवढी फेमस आहेस अजी देवा देवाच्या पोरीनं फेमस राहावं लागतं माझा बाप हो अजी तुम्ही निघून जा तुम्ही चालले ना अजी बाप्पा माझा बाप आला अरे तू कशाला घाबरतेस नाहीतरी मी तुझी मागणी घालायला घरी येणार आता तुला बाबत जर इकडे येत आहे इथेच लग्नाचा विचार अजी नाही बाबा तुम्ही जहा जहा त्याला सांगा हे तुझे होणारे जावई आहेत. अजी होणारे झालं तर नाही शंभरारी गोष्टी नाही खपवून घे माझा बापू चला लवकर जा उद्या भेटायची तुम्हाला उद्या सकाळी या ठिकाणी 7 वाजता अजी 6 वाजता येऊन राहतो तुम्ही निघा अजी थांबा चालले सुपारी देऊन राहतो माझ्या आयुष्यामध्ये आले आणि तुझ्या आणि माझ्या मनामध्ये जर हा खरा येत असेल ना तर कॅन्सर नसेल ना मोठ्या मोठ्याने हात आला तर विमानाचा रेल्वे हो 70 वर्ष झाले पृथ्वीवर येऊन आता विचारतं कमावाला मग अशी झालं आम्ही कुठून तिकडे थांबला होता हा जावे आलीचा व्हायचा आहे का म्हणलं मस्त हातामध्ये हात टाकून गाणं गावत होतं शाळेमध्ये जाऊ का साक्षी म्हणतात मला लगेच करायची सरकार हो पसंत केलं का खतरनाकच पसंत केलं बाबू खतरनाकच म्हणजे लग्न करत तुझ्या संग तुम्हाला म्हणे का अरे जमला रे जमला शेवटी माझ्या पोरीचा लग्न जमला अरे 51 चपलाचे झोड झिजले एवढ्या सोयऱ्यांच्या दारापर्यंत गेलो पण एक सोयरा आमच्या दारापर्यंत नाही आला आणि शेवटी माझ्या पोरीने आपला कार्यक्रम आपणच केला
वा बेटा शिवा आता एक काम कर त्याला सांगू नको तुला खऱ्याचा सेवा काय म्हणून त्याला माझ्यापेक्षा माझ्या खऱ्याची मोठी टेन्शन का आताच मला ऍक्च्युअली सगळं रागावून चारून गेला हो मरते तो नाही वाचे याला का खऱ्यावर पडतो का बे माझ्या पोरीला काय तुला माहिती त्याला त्याने तुझ्या रागात म्हणून आमच्या गावच्या पार्टीला जेवढी तुझी उदारी आहे तेवढी देऊन टाक मला त्याला का चिल्लर गोष्टी करतेस का बापू गेम लावलं साव कसला दिसला का नाही सोन्याची मार गळ्यात दे काय खाल्लं नव्हतं ना तुझ्या वेळेस तुझ्या मायाला सत्याच्या पट्ट्याला खऱ्याचा छिल्ला खाल्ला नव्हता म्हणून आमच्या घरात भूत बंगला झाला घरची गोष्टी होती हा आता नाही का बेटी गाठी चालू ठेवू मी लवकर लग्नाची तारीख काढतो हो खरंच का बापू हो हा बेटी गाठी चालू ठेव म्हणतो जाते जगात तू मला भले भले म्हणून सारखं मात्र फोन दे का काही नाही पागल बनवले चला हे मी बेटा केले तेवढे ऑपरेशनचे फोन नाही तेवढे जेवण फोनापर्यंत येते तुला का पागल बनवलं काय आमच्या गावच्या बाजार हाताला आला तर जवळ जाऊन बोलत जा म्हणतो काय बाबू रात्री की नशीब आलं तर काय म्हणशील नाही रातच्या 2 वाजे येतो नाही तर आणा नाही चल बेटा घरी मुली त्याच्या का मागे मागे फिरणार बोलत चालत ठेव मग का गावात दिसला तर भेटी गाठी घेत जावं जाते चला मी नाही म्हणे जाणारच नाही काही म्हणा केवळ संगी माझ्या पोरीचं लग्न जमला रे नाहीतर राहते मला पांठेला आमच्याच घरी कोणातरी धक्का दिला आणि काळखंड दूर झाले माझे मग अरे असं शाही लग्न करतो असा शाही लग्न करतो अख्ख्या पंचक्रोशी मध्ये कोणी असं लग्न केलं नाही मग लग्न कोणाचं संपतच्या पोरी जेव्हा मजा संपूर्ण नवे गावाशी एक हप्त्यापासून उपवास झाला आमच्या घरच्या लग्नात येऊ सोडा पदार्थावर पदार्थ लग्न कोणाचं संपतच्या पोरी जेव्हा मजा